मूर्ख लोकांशी या 10 पद्धतीने वागा, म्हणजे त्यांना त्यांची लायकी समजेल. मूर्ख लोक, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा, पण ते त्यांचे गुण दाखवतातच. ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडे. म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. ते म्हणतात ना, कुत्रा आहे तो भुंकणारच. म्हणूनच भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका. कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, तेवढाच त्यांचा माज, घमंड तिथल्या तिथेच उरेल. ह्या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका, कमजोर पडू देऊ नका. कारण एकदा का तुमची कमजोरी, वीक पॉईंट यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी उचलतात. अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर, या लोकांचा घमंड, अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमः. मित्रांनो, घमेंडी लोक, तुमच्यावर जळणारी लोक, तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात. म्हणून यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका. त्यांना कधीही शहाणपण शिकवू नका. कारण ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून रामाची आई सीता. म्हणजे अशा लोकांना आपण जे काही चांगल्या गोष्टी सांगतो ते त्यांना त्यांच्याविषयी वाईटच वाटतं. त्यामुळे त्यांना काही न सांगितलेलं बरं. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात, वाईट गोष्टी पसरवत असतात. पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं, त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते, म्हणून ती तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात. म्हणून या मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि त्यांच्याशी बोलूही नका. अशा लोकांना चार चौघात किंमतही नसते. म्हणून ते दुसऱ्यावर जळतात आणि ते दुसऱ्यांनाही कसे वाईट बनवावे हेच त्यांच्या डोक्यात असते. अशा लोकांच्या नादी लागून आपलीही किंमत, महत्त्व कमी करायचे नाही. आपण शांत राहायचं. मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात. त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं. अशा मूर्ख लोकांशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग, आपले यश कशात आहे ते पाहिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.